नमस्कार मित्रहो. कोणतंही काम करत असताना आपण ते सिन्सिअरली करायला हवं, सिरियसली नको, असं मी नेहमी सांगत असतो. कारण सिरियसली काम करत असताना, एखादं काम आपण गंभीरपणे करत असताना त्यामध्ये आपण यशस्वी होऊ किंवा नाही याच विचारात आपण जास्त वेळ गुंतून राहतो आणि त्याच्यातून आपल्या हातून चुका होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक काम करत असताना त्याच्याकडे गांभीर्यानं पाहणं, ते काम कसं करायचं याचं नियोजन करणं आणि त्या कामामध्ये, त्या आपल्या उद्दिष्टामध्ये आपण यश प्राप्त करणं किंवा सिद्धी प्राप्त करणं हे खूप महत्त्वाचं असतं. मात्र अनेकदा तसं होत नाही. आजच्या तरुण वर्गामध्ये प्रामुख्यानं ही गोष्ट लक्षात येते की मुळापर्यंत जाऊन एखाद्या गोष्टीचं ज्ञान घेण्यापेक्षा आपण कोण काय सांगतं किंवा कोणाला तरी त्या गोष्टीची माहिती विचारून तेवढ्यावरतीच आपले पुढचे निर्णय घ्यायचा आपण प्रयत्न करत असतो. सूक्ष्म निरीक्षण, आकलन आणि प्रत्येक टप्प्यावरची माहिती घेऊन आपण एखादं काम करणं खूप गरजेचं असतं. आणि तसं जर नाही केलं तर आपल्या हातून चुका होऊ शकतात किंवा चुका घडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहण्याची आणि ती कला अवगत करण्याची खूप गरज आहे. प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म अवलोकन करण्यासाठी, ती प्रक्रिया समजून घेण्यासाठी, त्याचं विश्लेषण करून आपल्याला निष्कर्ष काढण्या इतपत आपल्यामध्ये क्षमता प्राप्त झालेली आहे किंवा निसर्गाने ती आपल्याला दिलेली आहे. त्याचा वापर करण्याची गरज असते. एक मेडिकल कॉलेज असतं आणि त्या मेडिकल कॉलेजमधल्या प्राध्यापकांच्या मध्ये विद्यार्थ्यांना फक्त वैद्यकशास्त्राचं ज्ञान देणं हे महत्त्वाचं नसतं, तर विद्यार्थ्यांच्या मध्ये त्या दृष्टीनं किंवा वैद्यक क्षेत्रासाठी आवश्यक असणारी इतर, ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण सॉफ्ट स्किल म्हणतो, ती सॉफ्ट स्किल विकसित होणं हेही खूप महत्त्वाचं असतं. त्या दृष्टीनं अनेक शिक्षक वेगवेगळे प्रयोग करत असतात. असाच एक वर्ग असतो. त्या वर्गामध्ये त्या दिवशी येतानाच सर एका पात्रामध्ये पाणी घेऊन येतात. पात्र काचेचं असतं, त्यामुळं बाहेरून त्या पात्रामध्ये असणारा द्रव किंवा पाणी हे घाणेरडं आहे हे लक्षात येत असतं किंवा त्याचा रंग जो असतो तो रंग मन प्रसन्न करणारा निश्चित नसतो. ते गढूळ पाण्यासारखं दिसत असतं. आणि त्या दिवशी त्या सरांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये निरीक्षण शक्ती किती चांगली आहे आणि त्यांच्यामध्ये किळस येण्याची शक्यता किती आहे हे तपासून पाहायचं असतं. जाणीवपूर्वकच त्यांनी अशा पद्धतीचं पाणी आणून वर्गातल्या टेबलवरती ठेवलं आणि त्यांनी सांगितलं की या पात्रामध्ये जे पाणी आहे ते खूप घाण आहे आणि मी ते पाणी चाखणार आहे. त्यासाठी मी या पाण्यात बोट बुडवेन आणि ते मी माझ्या जिभेने चाटेन. असं सांगितल्यानंतर सगळीच मुलं पहिल्यांदा लगेचच किती किळसवाना प्रकार हा अशा नजरेनं बघायला लागतात. काही मुलं मात्र सर काय करतात हे पाहत असतात. सर पटकन आपलं एक बोट बुडवतात आणि बोट चाकूनही दाखवतात. आता त्यानंतर सर सांगतात की मी आता यातलं पाणी चाखून पाहिलेलं आहे, तुम्ही प्रत्येकानं हा प्रयोग करायचा आहे. अनेक मुलांची, मुलींची नाके मुरडली जायला सुरुवात होते. मात्र सरांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून सरांचं ऐकायचं, आपल्याला मेडिकलचा कोर्स पूर्ण करायचा आहे तर सरांचं ऐकलं पाहिजे या भावनेनं एक एक मुलगा पुढे यायला लागतो. पाण्याच्या त्या पात्रात बोट बुडवतो आणि जिभेने चाकतो, पण तोंड अत्यंत वेडवाकडं करत तो आपापल्या जागेवर जातो. तो सगळा प्रकार घडत असताना अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मळमळण्याची भावनाही सुरू होते. आणि हे सगळं सुरू असताना सर बघत होते की प्रत्येक मुलगा जातोय, त्या पाण्याच्या पात्रात बोट बुडवतोय, छानपैकी चाकतोय आणि आपल्या जागेवरती जातोय. सर्व मुलांचं हे प्रयोग करून झाल्यानंतर सर पुढे आले आणि म्हणाले, तुम्ही किळस येण्याच्या प्रकारामध्ये तर पास झालात, काठावर का होईना पास झालात, कारण आता मला खात्री आहे तुमच्यापैकी काही लोकांना मळमळतंय का आपण पाणी पिलो, चाकलं अशी भावना तुमच्यामध्ये आहे. तर काही मुलांच्या मध्ये हा प्रयोग करायला लावायला नको होता अशी भावना आहे. त्यामुळे तुम्ही किळस येण्याच्या प्रकारामध्ये काठावर का होईना पास झालात. तुम्ही ती किळस बाजूला ठेवून त्या गोष्टीकडे पाहू शकलात, त्या गोष्टी जवळ जाऊ शकलात, त्या गोष्टीला चाखू शकलात. मात्र निरीक्षण शक्तीच्या बाबतीत मात्र तुम्ही सर्वजण नापास झालात. हे जे पाणी आहे
ते एका प्रेताच्या जवळ ठेवलेलं आणि ते प्रेताचं ते ठिकाण जे आहे ते धुतल्यानंतरचं पाणी होतं. असं म्हणल्यानंतर तर काही मुलांना अगदी उलटी आल्यासारखी भावना होते. हेही सर पाहत असतात आणि सर त्यांना सांगतात की बाबांनो, आत्ता जो प्रकार होतोय तो आपल्या हातून कधीही नाही घडला पाहिजे. समजा जर तुम्ही पोस्टमार्टम विभागात असाल तर तिथं अत्यंत सडलेलं कुजलेलं प्रेत सुद्धा तुम्हाला शवविच्छेदनासाठी येऊ शकतं, पोस्टमार्टमसाठी येऊ शकतं. आणि अशा वेळेस किळस येणं हे योग्य नाही. तुमचा संपर्क, तुमचा स्पर्श हा कुठल्याही वस्तूला जाऊ शकतो. आणि मी जे सांगितलं तसं हे प्रेताजवळचं, तिथल्या धुतलेल्या जागेचं वगैरे पाणी काही नाहीये. हे चांगलंच पाणी आहे. याच्यामध्ये एक वेगळा स्मेल असलेला घटक टाकलेला आहे, त्यामुळे त्याला थोडासा वास येतो. त्याचा रंग जो आहे तो जाणीवपूर्वक गुळजाव रंग केलेला आहे. म्हणजे एखादी जागा धुतल्यानंतर जसं पाणी येतं तसं आहे. आणि या पाण्यामध्ये कुठलाही अपायकारक घटक नाही असं म्हणत ते भांड उचलतात आणि त्यातलं सगळं पाणी पिऊन टाकतात. पुढे सर सांगतात की निरीक्षण शक्तीमध्ये तुम्ही का नापास झालात? तर तुमचं मी काय कृती करतो याच्याकडे लक्षच नव्हतं. मी अंगठ्याजवळचं बोट जे आहे ते चाकलं, मात्र पाण्यात बुडवताना मात्र मधलं बोट बुडवलेलं होतं. हे तुम्ही न पाहता कृती केलेली आहे आणि हे खूप महत्वाचं आहे. अशा अनेक किळसवाण्या वाटणाऱ्या, किळसवाण्या असणाऱ्या घाण आपल्या शरीराला ज्याच्यापासून बाधा होऊ शकते अशा गोष्टींचा आपल्या व्यवसायामध्ये संबंध येऊ शकतो, संपर्क येऊ शकतो. आणि त्या ठिकाणी आपण मनात कोणतीही किळस येऊ न देता तो आपल्या व्यवसायाचा एक भाग म्हणून आपण त्या गोष्टीला ट्रीट केलं पाहिजे, त्या गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे. आणि ते सामोरं जाणं हे फक्त ती कृती करणं नाही, तर त्या ठिकाणी आपल्या आरोग्याची, आपल्या शरीराची काळजी घेऊन आपण त्या गोष्टींची प्रतिपूर्ती किंवा पूर्तता केली पाहिजे. मित्र, हे खूप महत्वाचं असतं. निसर्गानं आपल्याला जी पंचेंद्रिय दिलेली आहेत ती पंचेंद्रियांचा वापर आपण प्रत्येक गोष्टीला समजून घेण्यासाठी केला पाहिजे, ती पाहण्यासाठी केला पाहिजे. त्वचेनं स्पर्श जाणवतो, डोळ्याने आपल्याला दिसतं, कानाने ऐकायला येतं, नाकाने आपल्याला श्वास घेता येतो, जिभेनं चव कळते. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपण अनुभवायला पाहिजेत. आणि फक्त अनुभवून उपयोग नाही, तर त्यांचं विश्लेषण करून त्याच्यातून आपल्या निष्कर्षाप्रत जायला पाहिजे. तुम्ही निरीक्षण शक्तीच्या प्रयोगामध्ये नापास झालात, मात्र हाच आपल्या कोणत्याही कृतीमधील, कोणत्याही कामामधील यशस्वीतेचा पहिला टप्पा असतो. कारण आपलं एखादी कृती करण्याकडे, एखादा प्रयोग करण्याकडे, एखादं काम करण्याकडे जात असताना ती गोष्ट कशी करायची याचं नियोजन करायचं असतं. ती गोष्ट कशी करायची हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपलं पूर्वनिरीक्षण हे खूप महत्वाचं असतं. त्या पूर्वनिरीक्षणामध्ये आपण अनुभवलेल्या गोष्टी ज्या असतात त्या गोष्टींचा आणि आत्ता दिसणाऱ्या वस्तुस्थितीचा आपण संबंध लावून त्याच्यातून आपले निष्कर्ष काढून आपण कोणत्या प्रकारे कृती करायची हे ठरवायचं असतं. त्यामुळं आरोग्यशास्त्रामध्ये सुद्धा निरीक्षण शक्ती खूप महत्वाची आहे हे ते सर सांगतात. मात्र हा फक्त वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठीचा धडा नाही, हे फक्त वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठीचं उदाहरण नाही, तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कदाचित वेगळे प्रसंग येत असतात, वेगळ्या घटना घडत असतात. त्या प्रत्येक ठिकाणी आपलं निरीक्षण हे तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळं निरीक्षण शक्ती वाढवणं, कोणत्याही गोष्टीला सामोरं जाण्याची मनाची तयारी ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. तसे कौशल्य, तसे गुण आपल्यामध्ये विकसित करण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. असे प्रत्येक गुण आपल्यामध्ये आपण जर संचित करत गेलो तर आपण आपल्या आयुष्यामध्ये निश्चितच यशस्वी होतो. धन्यवाद.